ओके, तर आपण चाललो आता स्वयंपाकघरचं म्हणजे नाव हा शूट करतोय म्हणून म्हणते. आम्ही ठरवून कॅन्डिडेट करत होतो ग. ऍक्टिंग आहे. आई ग म्हणजे हा चविष्ट, खूप चविष्ट. 5:30 वाजतायत. 5:30 वाजतायत. पहाटे 4 वाजता उठून आम्ही निघालेलो आहोत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आली आहे छत्रपती संभाजीनगरला. बरेच लोक मला म्हणत होते तुम्ही काय फक्त पश्चिम महाराष्ट्रच फिरताय, पुण्याच्याच आजूबाजूला फिरताय, बाकी काय महाराष्ट्र नाहीये का? तर भाऊ, आपण आलेलो आहे मराठवाड्यात. मराठवाडा आणि विदर्भावर आम्ही अजिबात अन्याय होऊन देणार नाहीये. आणि इथे सुरुवात आपण करतोय छत्रपती संभाजीनगर पासून. पहाटे निघालेलो आहे, चहा पण झालेला नाहीये. उसनी आणि खोटी एनर्जी आणून मी बोलतोय तुमच्या पुढे. याला चहा पिवत राहा आणि चहा पिवत काहीतरी एनर्जी, खरी एनर्जी लागणं, आणि मग आपण फूड टूर एक्सप्लोर करूयात. ओके, असा चहाचा कप हातात आला की असं उगाचच करावंसं वाटतं. तर आत्ता आम्ही आलोय पैठण गेट जवळच्या बरकत टी हाऊसमध्ये. हे ओल्डेस्ट टी हाऊस आहे संभाजीनगरमधलं, आणि इथला चहा खूपच फेमस आहे. आणि आल्याच मला कळलं की फेमस आहे, कारण आल्याच इथं मी लिहिलेलं वाचलं की आमची कुठेही शाखा नाही. आणि जेव्हा असं लिहिलेलं असतं तेव्हा एकदम कळतं की अस्सल स्पॉट असतो. तर आपण चहा पिऊन बघूयात. बाय द वे, लय भारी शेरोशायरी इथे लिहिलेली आहे. तर तत्वज्ञान आयुष्याचं सांगणारे इथे कोट्स लिहिलेले आहेत. पण लगेच चहा पिऊयात. सुरेख चहा. दूध असं खूप वेळ उकळवलेलं असतं ना, बासुंदी कशी असते, तर म्हणजे बरेच लोक इथले बासुंदी चहाच म्हणतात त्याला. खरंच बासुंदी चहाच आहे, पण गोड नाही आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे दूध जेव्हा खूप वेळ उकळवतात आणि ते चहात घालतात तेव्हा थोडंसं त्याला फ्लेवर येतो थोडासा. पण छान गोष्ट म्हणजे इथे चहाचा आधण सतत ठेवलेला असतं, बनवून ठेवत नाहीत चहा, आणि ताजा ताजा करून देतात. मला एकदम सोलापूरची आठवण आली, कारण सोलापूरला आम्ही गेलो होतो तेव्हा सुद्धा असाच चहा बनत असतो. आणि तिथे जो फ्लेवर आहे चहाला तोच इथे आहे, आणि सुरेख चहा आहे. नाहीतर आजकाल काय खूप वेलची मारतात, खूप आलं मारतात. फक्त चहा. बरकत चहा आवडलाय आपल्याला. बरकत चहा पिऊन माझ्या उत्साहात एकदम बरकत आली आहे. म्हणजे माझ्या डोळ्यातलं जे तेज आहे ते तुम्हाला कळत असेल की किती उत्साह माझ्यात आलाय. आणि उत्साह आलाय आणि भूक पण लागली आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरकर कुठे ब्रेकफास्ट करतात आपण जरा बघूयात. काहीतरी इंटरेस्टिंग खाण्याची ठिकाणं आता शोधूयात. हे एकदम प्युअर चण्याचे दालाचे आहे, पिठाचे. आणि पीठ आहे ना, आम्ही जाळा पिसतो, अच्छा, त्यामुळे भजे कुरकुरे लागतात. बर बर. आणि याच्यासोबत तुम्ही हे पण देता का, चिमण्या फार टेस्ट राहतात. हो हो, बारीक चिमण्या. बर. मग 40-45 वर्षापासून इथेच आहे आपलं? हो, आमच्या इकडे 15 वर्षे अगोदर बन्सीलाल नगर मध्ये स्टार्ट केलं आम्ही. बर. त्या काळात 25 पैसे भजे होते. बर. तर हा इथला एक आयकॉनिक स्पॉट आहे, उस्मानभाई भजी आहे. आणि इथे आल्यावर मला वाटलं होतं की ही मूग भजी आहे, पण ही जी भजी ही चण्याच्या डाळीपासून बनवलेली आहे. आणि हा युनिक आयटम मला वाटतोय. तर आपण खाऊन बघूयात आणि सांगूयात कशी आहे. जे हातात घेतल्यावरच मला जाणवतं की प्रचंड खुसखुशीत प्रकारे, म्हणजे त्या टेक्स्चरवरच जाणवतंय. चव मूग भजी सारखीच आहे, तर त्याचं पीठ वेगळं आहे. जी खासियत ही आहे की बाहेरनं खुसखुशीत आणि आतनं मऊ आहे. आतमध्ये बारीक कांदा कापून घातलाय, त्यामुळे किंचितसा गोडवा जो असतो ना कांद्याचा, तो उतरलाय भजीमध्ये. आणि काही काही भज्यांमध्ये मिरच्या सुद्धा आहेत, त्यामुळे ते असं गोड तिखट असं कॉम्बिनेशन आहे. आणि खूपच भारी टेक्स्चर आहे याचं. वा, चिमण्या पण मस्त आहेत. सकाळच्या वेळी पावाबरोबर खाल्ल्यावर डन आहे आयुष्य. मुद्दाम मी मिरचीची भजी घेतली, म्हणजे जरा पावाबरोबर सुद्धा सुरेख लागते. त्यामुळे मला असं वाटतं जर इथे आलात छत्रपती संभाजीनगरला तर अजिबात चुकून आहे असा स्पॉट आहे उस्मानभाई भजीवाले. एकमेव शाखा आहे यांची. त्यांनी लिहिलंय पण इथे ओनली 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 वन. ही एकमेव शाखा आहे यांची, बाकी कुठेही शाखा नाही. खरं तर मी जास्त खाणार नव्हतो, पण खाल्लं गेलं माझ्याकडनं. उस्मान चाचाची भजी लयच भारी होती, आणि उस्मान भाई लयच एकदम असं छान हसतमुख चेहरा, आणि गप्पा मारायला एकदम मस्त होते. बरेच किस्से त्यांनी सांगितले. भजी खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खायला जाऊयात आता.
गोड खायला म्हणून आम्ही आलोय आप्पा हलवाईमध्ये आणि या जागेच्याच मी प्रेमात पडलो. म्हणजे 200 वर्ष जुनं हे ठिकाण आहे आणि कम्प्लिटली वाड्यामध्ये हे दुकान आहे. ती लाकडी कपाट कम्प्लिटली भूतकाळात गेल्याचा फील आहे आणि इथे फक्त पेढा मिळतो, बाकी काहीही मिळत नाही. आणि त्या हलवाईच्याच मागे हा सुंदर वाडा आहे आणि मला असं वाटलं की या वाड्याच्या कट्ट्यावर बसूनच आपण पेढा खाऊया. तर इथे फक्त मी म्हटलं तसं की पेढाच मिळतो. बॉक्स पण असा एकदम ट्रॅडिशनल पद्धतीचा आहे आणि बाबो पेढ्याचा साईज बघा. आणि बरीच लोक ना इथे फक्त येऊन एक पेढा घेऊन जात होते. म्हणजे असं हे रुटीन दिसतंय यांचं. आहा, वासच असा मस्तपैकी वेलचीचा वास येतोय पेढ्याला. तर आपण छोटा तुकडा खाऊन बघूयात. त्यांना असं वाटलं की शूट चालू आहे त्यामुळे जोरात हॉर्न द्यायलाच पाहिजे आपण बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून. येस, तर बॅक टू पेढा. अरे कसला पेढा आहे हा, खूप भारी पेढा आहे हा. म्हणजे मी खरंच असा मिळत नाही कुठे पेढा. म्हणजे इतका ओलसर आहे ना हा, कम्प्लिटली ओलसर आहे. कसले आर्टिफिशियल रंग गोष्टी सिंथेटिक कसलंही नाही. अस्सल गोष्टी वापरून जेव्हा बनवताना गोष्टी आणि इतका हलका वेलचीचा स्वाद आहे. आणि ना काही काही पदार्थांच्या चवीस ना अशा खूप पारंपरिक असतात. त्याला एक असं नाही का आजीच्या हाताची चव कशी असते, बघितल्यावर असं वाटतं की एवढा मोठा कसा जाईल, पण हे 4 पण मी संपवीन. मग तो विरघळतो. म्हणजे सॉलिड फॉर्मची जर बासुंदी खाल्ली आपण अशी घट्ट फॉर्म मधली तर कशी लागेल. वेळ लागलाय मला, वेळ लागलाय. हा पेढा खूप भारी आहे. वसूल झाली ट्रिप माझी. चव आणि त्याची मी इथनं पॅक करून घेतोय. तुला वाटलं नव्हतं. मी परत परत तेच बोलतोय कारण मला सुचत नाही इतकं भारी लागतंय हे. लय भारी. घरच्यांसाठी पेढे घेतलेले आहेत. महाराष्ट्र फूड टूरमुळे माझं आणि माझ्या घरच्यांचं वजन लय वाढतंय. आम्ही आमची वजनं वाढवतोय राव. तुम्हाला फक्त एक काम करायचंय, सबस्क्राईब करायचंय. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. गोड गोड खाऊन झालंय, आता काहीतरी जेवणाचं काहीतरी खाऊयात नाही का. थालीपीठ काय नाव आहे त्याचं, स्वयंपाकघर. जेवणाची वेळ झाली आता. जेवणाची वेळ झाली त्यामुळे बघूयात काय जेवणाचं मिळतं. चला. कुठल्याही प्रकारचं फ्युजन आम्ही केलं नाही. जसं कसं राजस्थानी मिळतंय, पंजाबी मिळतंय, गुजराती मिळतंय. आम्ही अगदी पारंपरिक मराठी महाराष्ट्रीयन जेवण देतो, ठेच्यापासून तर पुरणपोळीचं. आमची खासियत म्हणजे आमच्याकडे एक थालीपीठचा जो प्रकार आहे त्याचे बेसिक घटक नॉर्मल आहेत, जे सगळ्यांच्या घरात असतात. पण ते थालीपीठाची एक पारंपरिक पद्धत अशी आहे की ती तव्यावर किंवा पातेल्यावर आपण तेल लावून करतात. पण आम्ही ही एक नवीन पद्धत शोधली की ते थालीपीठ करायचं आणि प्रॉपर त्या तेलामध्ये तळायचं. आणि तळल्यानंतर ते चांगलं क्रिस्पी आणि असं होतं, पण अजिबात तेलकट लागत नाही. ही एक महत्वाची गोष्ट. सांबारवडी अशी औरंगाबादमध्ये कुठेही मिळत नाही. घरगुती काही कोणी करत असेल तर तो भाग वेगळा झाला, पण आमच्याकडे आम्ही ती विदर्भामध्ये, त्या विदर्भाचा खास प्रकार आहे. तर त्या प्रकारामध्ये त्या पद्धतीने आमच्या काही त्याच्यात कल्पना वापरून आम्ही एक ती सांबारवडी इथे करतो. जी ती पण एक खासियत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की खूप बाहेरचं किंवा स्ट्रीट फूड खाल्लं की आपल्याला असं वाटतं की काहीतरी असं घरचं कसं म्हणतं कम्फर्टिंग फूड आपण काहीतरी खावं असं आपल्याला वाटतं, पण तेही चविष्ट असावं असं पण वाटतं. तर प्रथम स्वयंपाकघर इथं मी आलोय आणि भारी गोष्ट म्हणजे महिलांनी चालू केलेला हा उद्योग आहे आणि पदार्थ चविष्ट सुद्धा आहेत आणि छान घरगुती सुद्धा आहेत आणि काही युनिक पदार्थ सुद्धा आहेत. छान गोष्ट म्हणजे मला एक समजली की यांचं जे थालीपीठ आहे ते वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. आणि सांबारवडी जी विदर्भाची खासियत आहे. बरं, बाय द वे मागेच नेमकं रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे थोडासा आवाजाचा डिस्टर्बन्स येऊ शकतो, थोडं समजून घ्या प्लीज. तर जी विदर्भाची खासियत आहे सांबारवडी, त्याबद्दल पण फक्त ऐकून होतो आणि ती छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त इथेच मिळते. नाहीतर पुण्यात पण मला कुठेच मिळाली नाही सांबारवडी कुठे मिळते. तर ते मला छान वाटतंय. यांचे बाकी फराळाचे पण पदार्थ आहेत, घरगुती पण बरेच गोष्टी आहेत. आपण ट्राय करूया आणि ना डिटेलिंगमध्ये तुम्हाला लगेच कळतं की छान कुटातली मिरची आहे, ठेचा आहे, चटणीचा प्रकार आहे. असं भरपूर गोष्टी असल्या की थालीपीठ खायला अजून जास्त मजा येते. तर आपण चालू करूयात. आता मी ठेच्याबरोबर नाही तर आधी नुसतं थालीपीठ खातो आणि मग ठेच्याबरोबर. तळलेला थालीपीठ पहिल्यांदा खातोय आयुष्यात. मस्त लागतंय. म्हणजे मला असं वाटतं की स्टार्टर म्हणून सुद्धा खाता येईल. म्हणजे आपण स्टार्टर म्हणून गोष्टी खातो ना, तसं सुद्धा खाता येईल असं मला वाटतंय. आणि चव खूप माइल्ड आहे.
आणि कांदा आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे परत कांद्याचा हलका गोडसरपणा त्याच्यामध्ये उतरलाय. तळलेलं असतं तरी सात्विक लागतंय आणि चविष्ट आहे. आता मी ठेच्याबरोबर खातो. ठेचा खूप मस्त आहे, खमंग आहे आणि खूप जास्त जाळ पण नाही. जनरली मराठवाड्यात आल्यावरती मला भीतीच वाटते, कारण भयानक तिखट गोष्टी असतात. पण चविष्ट आणि तितकाच झटका छान आहे, पण खाणेबल आहे, म्हणजे असं खूप जास्त जाळ नाहीये. या गोष्टीची मला खूप जास्त उत्सुकता आहे. सांबार वडी मी खाऊन बघतो. याच्या आतमध्ये भाजी कसली असते? याच्यामध्ये सारण असतं का? की कसलं सारण? जे हा लगेच बाबा मनात आला आणि केला असं नाही, तर असं सारण जे आहे ते वेगळं बनवून गार थंड करावं लागतं, त्यांनी मला सांगितलं. आणि याच्यामध्ये कोथिंबीर खोबरं आणि कांदा, तीळ, खसखस, असं म्हणजे एकदम म्हणतात ना पक्वान्न कसं असतं तसा हा प्रकार आहे. तर आपण खाऊन बघूया. प्रत्येक गोष्टीचा स्वाद तुमच्या एका घासागणिक येतो. याच्या खसखस आणि तिळाचा एक छान स्वाद, सोबत खोबरं, खूप सुंदर चव आहे. म्हणजे मला छान वाटते की केवढ्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आतापर्यंत एकदाही मी सांबार वडी खाल्ली नव्हती, पहिल्यांदा मी खातोय. आणि याचं आवरण पण खूप छान आहे, खुसखुशीत आहे एकदम. आणि आतला मसाला चविष्ट, खूप चविष्ट. या चटणी सोबत का, ही लाल चटणी, कांदा आणि करीची चटणी आहे, त्यासोबत आपण खाऊन बघूयात. त्यांनी सांगितलं मला याच्यासोबत खा. मस्त चटणी आहे ही, आंबट गोड चव आहे कैरीची सुद्धा. जी चटणीची काय जाते याच्यासोबत सांबार वडी सोबत, आणि भाकरी सोबत पण ही चटणी मस्त लागेल. मला वाटतं दह्यासोबत पण छान जाईल ना हे दह्यासोबत. वसूल झालं. जर कधी छत्रपती संभाजीनगरला आलात आणि छान सात्विक जेवायचं आहे पण तरी सुद्धा काही ग्लॅमरस गोष्टी खायच्या आहेत, तर प्रथम स्वयंपाकघराला नक्कीच या. इथे प्रत्येक पदार्थाची चव अस्सल आहे. आणि मी इथे आत पाऊल ठेवल्याच जो सुवास छान दरवळत होता इथे प्रत्येक पदार्थाचा, त्यावरच मला कळलं की इथे उत्तम आणि अस्सल गोष्टी मिळणार. बरं, मला थोडं खाऊ द्या, आता आपण बाकीचं नंतर बोलूया. खूप खाल्लंय, खूप शूट केलंय, पण म्हणतो ना आपण की आपल्या खाण्याची सांगता किंवा पूर्णविराम आपण ज्या गोष्टीने देतो ती गोष्ट करायला मी खास थांबून रात्री उशिरा येतोय. आणि ती छत्रपती संभाजीनगरमधली आयकॉनिक गोष्ट आहे, ती म्हणजे तारा पान सेंटर. 1970 पासनाचा हा स्पॉट आहे आणि लई फेमस आहे. त्यामुळे इथे जाऊन मी मस्तपैकी पान मारणार आहे. ओरे 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 सुंदईरा नावेर माझी कोन दिने सारी बारी नाव आम्ही जन जानी माझी रे. ओरे सुंदईरा नावेर माझी कोन दिने सारी बारी नाव आम्ही जन जानी माझी रे. तारापान सेंटर मधनं पान घेतलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे 2 तारापान सेंटर आहेत. एक नव्याने बांधलेलं आहे आणि एक जुनं आहे. तर जुनं जे ते ओरिजिनल आहे तिथनं पान घ्या. प्रत्येकाची मी ॲड्रेसची लिंक जी आहे ना ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेलच. खूप सारी पानं होती, मगई, मसाला, तारा स्पेशल, ड्रायफ्रूट, चॉकलेट. पण मला हे ड्रायफ्रूट चॉकलेट वगैरे असते पानं आवडत नाहीत. सरळ मिठाई खावी असं माझं म्हणणं आहे. पान खायचं तर अस्सल पारंपरिक पान खावं. तर तिथलं जे ओल्ड तारा पान आहे, स्पेशल तारा पान, ते आपण घेतलंय. आणि आपण बघूयात खाऊन की अय्यो लईच मोठं आहे. खाऊन बघूयात कसं आहे. खाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. मस्त पान आहे. जनरली काय करतात, गुलकंद, खोबरं असा इतका मारा करतात ना की नुसतं खोबरं खातोय असं वाटतं. मग अस्सल पानासारखं पान आहे. मग हे घातलंय गुलकंद खोबरं, पण प्रमाण परफेक्ट आहे. ती जी चटणी असते पानाची, मग काच चुन्याचं जे प्रमाण आहे ते इतकं परफेक्ट आहे. तर छान पान खाल्ल्याचा अनुभव आहे. आणि छान गोष्ट म्हणजे आपल्या समोर बनवतात, ते चांदीचा वर्ख वगैरे आपल्या समोर लावतात. तसं बघणं सुद्धा खूप आनंददायी आहे. छान आहे तारापान सेंटर, आवडलं आपल्याला. बऱ्यापैकी छत्रपती संभाजीनगरचे स्पॉट आपण कव्हर करायचा प्रयत्न केला, पण एका भागामध्ये होणार नाहीच आहे, कारण इतके सारे स्पॉट आहेत. तर आपण दुसऱ्या भागामध्ये प्रयत्न करू आणखी स्पॉट एक्सप्लोअर करण्याचा. आज खास या पानासाठी म्हणून आम्ही रात्री इथे आलो. आणि वेगळा अनुभव होता, वेगळी चव होती. तर असेच आपण इंटरेस्टिंग भाग घेऊन येत जाऊ दर बुधवारी. त्यामुळे बुधवार चुकवायचा नाहीये. तोपर्यंत हॅपी जर्नी.